मंडळी, एकदा काय झालं माहिती आहे का, वाघ शिकारीच्या नादात गावात कधी आला त्याला कळलंच नाही. शिकार तर निसटून गेली. मग आता काय करायचं? मग आता त्याने विचार केला, बघू सरळ गावठांच्या रस्त्यानं जाऊ, काय भेटलं तर छोटं मोठं एखादा बकरेच पिल्लू उचलून घेऊन जाऊ, उपाशी कशाला मारायचं. मग हा विचार करताना गावठांच्या रस्त्यानं चाललंय ते, आणि त्याला बघून गावातली काय कुत्री काय करायला लागली, भुका लागली. वाघानं सबशेल इग्नोर केलं, जाऊ दे म्हटलं, यांचं काय आहे, यांच्याकडे एका झपाट्यात मरतेली. तरी वाघ पुढं आणि कुत्री मागं भुकत, वाघ पुढं ही कुत्री मागं भुकत. मग असं बरंच अंतर पार केल्यावर वाघानं काय ठरवलं, यांना धडा शिकवायचा. धडा शिकवायचं म्हणजे त्यांना मारायचं ना ठरवलं त्यानं, फक्त एक डरकाळी फोडली. ती वाघांची डरकाळी फोडली, जेव्हा त्या कुत्र्यांना पळायचं कुठं आणि लपायचं कुठं हे कळालं नाही. आता सांगायचा मुद्दा हेच आहे की कधीही जर कोण संयम राखून राहत असेल तर त्या माणसांचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करू नये. कोणीही असो, माणूस